किरकोळ वादातून तरुणास दगडानं आणि बॅटनं जीवे मारण्याचा प्रयत्न. दिघी पोलीस ठाणे अंतर्गत सुमित ज्ञानेश्वर शिंदे या तरुणास किरकोळ वादाच्या कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. या भांडणात मध्यस्थी करण्याची भूमिका घेऊन वाद मिटवण्याच्या उद्देशानं सुमित शिंदे हे गेले असता 12 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना 4/9/2024 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मोझे डीएड शाळेजवळ माऊलीनगर व कॉलनी नंबर 1 वडमुखवाडी हवेली पुणे येथे घडली आहे. या घटनेत 10 ते 15 जण असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी केली असता त्या 9 जणांमधील एक आरोपी हा कुख्यात असून सदर भांडणात वापरण्यात आलेले शस्त्र लाकडी बॅट जप्त केली आहे. पुढील तपास दिघी पोलीस ठाणे करत आहे. घटना अशी आहे की 4/9/2024 रोजी 8:30 वाजण्याच्या सुमारास सुमित शिंदे याच्याकडे जो काम चालक आहे त्याचा 8 दिवसापूर्वी त्याच परिसरात राहणारा यश मोहिते याच्या सोबत बघण्यावरनं वाद झालेला होता आणि त्या वादातून 7-8 दिवसानंतर त्यांचे एकमेकांना फोन करून त्याला धमकी दिल्यानंतर त्या निलेश शिंदे जो आहे त्याचा जो मालक आहे सुमित शिंदे हा मध्यस्थी करण्यासाठी गेला. मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर माऊलीनगर या ठिकाणी यश मोहिते व त्याच्या साथीदारांसोबत त्यांचा वाद झाला आणि त्यामधून सुमित शिंदे आहे त्याच्यावरती धारदार हत्याराने वार झाले आणि तो जखमी झालेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल आहे. किती जण अटक आहेत? याच्यामध्ये एकूण 12 ते 15 आरोपी आहेत. त्याचा तपास चालू आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना आपण अटक केलेलं आहे. आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? यामधील एका आरोपीवरती गुन्हा दाखल असल्याचं आता प्राथमिक चौकशीमध्ये माहिती समोर येत आहे. नागरिकांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांना माझं असंच आव्हान असेल की आता जो सण उत्सवचा कार्यकाळ चालू आहे या अनुषंगाने जर आपल्याला कुठेही काही अनुचित प्रकार दिसला तर त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवा. तुम्ही पोलिसांची लगेच मदत घेऊ शकतात. पोलीस तुम्हाला वेळेवरती मदतीसाठी उपलब्ध होतील आणि कोणीही कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हातामध्ये कायदा घ्यायचा नाही आहे. तुमचा काय वाद असेल तुम्हाला सदर वादाबाबत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे.